ऑफिसर्स करियर एकेडमी के सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर आप सभी का स्वागत है। मैं अभिषेक। आज हम आए हैं विराज पाटिल, कर्नल विराज पाटिल के घर पे, और आज हम उनसे मिलने वाले हैं उनके दादाजी से, जो कि 1971 वॉर के पार्ट थे, इंडिया बांग्लादेश के। और आज फाइनली विराज सिलेक्ट हुआ है नेवी में। तो आज जानेंगे उनके दादाजी से विराज की कहानी उन्हीं के जुबानी। सर, 1971 से वॉरचा एक्सपिरियन्स सांगायचं तुम्हाला की एकतर तुम्ही वॉर मध्ये होते, त्याच्यानंतर तुमचा मुलगा आणि आज पोता, म्हणजे तो कंटिन्यू ठेवलेला वृक्ष, तर तुम्हाला तो कसा वाटतोय आणि तुमचा अनुभव काय त्याच्याबद्दल? माझी एकच इच्छा होती की हमेशा कुटुंबामधले भूमी रक्षकासाठी कायम एक नाही एक असावा। सबसे बड़ी बात है कि देश सेवा करने के लिए एक घर से एक व्यक्ती, सातारा याच्यासाठी ओळखला जातो, कारण की सातारात एक गाव आहे ज्याचा प्रत्येक घरी एक मुलगा डिफेन्स मध्ये आहे। तसंच सरांचा विचार, त्यांना त्याच्यासाठी खूप खूप सलाम की बाबा एक मुलगा त्यांनी दिलेलाच आहे फौजसाठी। आता विराज झाल्यानंतर तुमचा काय इच्छा आहे की अजून दोन नातं तुमचे आहे त्यांच्याबद्दल? आता त्यांच्या भाग्याच्या खेळावर ते बी जातील। आणि जेव्हा तुम्ही आर्मी मध्ये होते तर तुम्ही कोणत्या रेजिमेंट मध्ये होते? 16 मराठा। 16 मराठा। आणि तुम्ही कोणत्या वर्षाला जॉईन केलेला आर्मी? आर्मी जॉईन केली होती 1960। 1961 61 आणि वॉर मध्ये कधी होते? 71 ला। 71 ला। आणि रिटायरमेंट? रिटायरमेंट 1276। 76। दिस इज नोन एज आर्मी वेटरन कि भैया 76 में रिटायरमेंट के बाद लगभग 50 साल की जर्नी, और अभी तक एकदम फिट एंड फाइन। अभी भी सर को देख के नहीं लगता है कि सर आता तुमचं एज किती असणार? अभी 78 चालू होगा। 78। सर आता 78 इयर्सचे झाले, पण सरांना बघून वाटणार नाही की सर 78 चे, कारण की ते आता फिट आहे, फाइन आहे। हाच डिफेन्सची एक चांगली गोष्ट आहे की ते माणूसला फिट आणि फाइन ठेवते, त्यांचं फिजिकल फिटनेस, त्यांची स्ट्रेंथ। जय हिंद। ऐसे हम कई पेरेंट्स से जुड़ेंगे जल्दी। अगर आपको वीडियो पसंद आए तो चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। जय हिंद।